नमस्कार मैत्रिणींनो, चटकदार, झणझणीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी पाणीपुरी रेसिपी आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे आपल्या घरच्या सोप्या रेसिपीमध्ये. तर परफेक्ट पाणीपुरीसाठी काही मी महत्त्वाच्या टिप्सही देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी मी 6 ते 7 तास पांढरे वाटाणे भिजू घातलेले आहे. त्यानंतर ते आपण कुकरमध्ये पाणी घेऊन त्यात शिजायला घालायचे. त्यासोबत मी बटाट्यांचे साल काढून घेतलेले आहेत आणि त्यांनाही आपण याच्यासोबत शिजायला घालणार आहोत. आता बघा, आपले जे बटाटे आहेत आणि वाटाणे आहेत यांना मी छान मर्ज करून घेणार आहे. स्मॅश करायचं आहे बारीक असं. त्यानंतर या ठिकाणी कढई घेतलेली आहे. आता या ठिकाणी कढईत तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम होईपर्यंत वाट बघायची. तेल जसं गरम होईल त्यात मी जिरं घालते, त्यासोबत कढीपत्ता घालते, हिंग घालते, हळद घालून घ्यायची आणि आपले बटाट्याचं आणि वाटाण्याचं जे आपण स्मॅश करून घेतलं होतं ते आपण यात घातलेलं आहे. छान फेटून घ्यायचं आहे. यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि यात मी पाणी घालत आहे. साधारणतः अर्धा ते 1 ग्लास या ठिकाणी पाणी घातलेलं आहे. तुम्ही तुमच्यानुसार पाणी कमी जास्त करू शकता, तुम्हाला भाजीची थिकनेस जेवढी हवी आहे त्याच्यानुसार. आता गोड चटणीकडे. सर्वात आधी या ठिकाणी गूळ भिजू घातलेली, चिंच, खजूर, लाल तिखट, बडीशेप, जिरं पूड, चाट मसाला इत्यादी आपण सामान घेतलेलं आहे. सर्वात प्रथम मी या ठिकाणी मिरं आणि जिरं घालून घेतलं आहे, बडीशेप घातली आहे आणि यांना छान भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजलेलं मिश्रण आपण वाटून घ्यायचं आहे. आता मी त्याच पातेलीत तेल घालून घेतलं आहे. या ठिकाणी मी चिंच आणि खजूर घेतलेला आहे आणि आपण आता यांना पेस्ट करून घ्यायची. तेल गरम झालेलं आहे. आता यात मी जाड बारीक कांडून घेतलेले धने घातलेले आहेत. यात आपण आपली चिंच आणि खजूर यांची पेस्ट होती ती मी आधी गाळून घेतली आहे आणि मग ती घातलेली आहे. यात मी साधारणतः 1 ग्लास ते पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही गरजेनुसार पाणी वाढवू शकता. यात मी लाल तिखट घातलेली आहे. आपण यात जिरपूड घातलंय, चाट मसाला घातलाय आणि बडीशेप, जिरं, मिरं हे आपण दळून घेतलेलं ते घातलेलं आहे. यात चवीनुसार गूळ घालायचा आहे. ही चटणी छान अशी आंबट, तिखट, गोड आणि थोडी चटपटीत अशी छान चव देते. यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. मैत्रिणींनो, ही चटणी तुम्ही पातळही बनवू शकता. आता या ठिकाणी मी जी चटणी बनवते ही पातळ बनणार नाही. आता तुम्ही बघू शकत असाल तर ही जवळपास माझी अर्धी पातेली
की ही चटणी बनत आहे. तर मी या ठिकाणी कॉर्नफ्लॉवर घेत आहे. ते साधारणतः 1 चमचा घेतलेला आहे. म्हणजे अर्ध्या पातेलीसाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आपण यात घालून घ्यायचं आहे, जेणेकरून चटणीला छान थिकनेस येतो. ही चटणी इतकी छान लागते चवीला की ही तुम्ही सँडविच, वडापाव सर्वात वापरू शकता. आता आपण तिखटपणाकडे वळतोय. तर या ठिकाणी मी मिरच्या घेतलेल्या आहेत. यात पुदिना आणि कोथिंबीर घातलेली आहे. थोडं पाणी घालून घेतलं आहे आणि मिक्सीतून काढलं आहे. यात अर्धा लिंबू मी पिळलेला आहे. लिंबूनी आणखीन टेस्ट छान लागते. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. यात मी सेंधा मीठ आणि काळं मीठ असे दोन्ही प्रकारचे मीठ वापरलेली आहेत. आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी आपण एका पातेलीत घालूया आणि यात आपण पाणी घालायचं आहे. जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं तुम्ही यात पाणी वाढवू शकता आणि तिखट पाणी बनवू शकता. यात आता आपण पाणीपुरी मसाला घातलेला आहे. बघा, मी एका वाटीमध्ये वेगळं चटणी बनवते आणि या ठिकाणी मी पातेलीत पाणी बनवत आहे. जलजिरा घातलेला आहे. ही चटणी तुम्ही सँडविच, वडापाव यामध्येही वापरू शकता. जसं गोड पाण्याची चटणी होती, चवीला अप्रतिम लागते. आणि हे पाणी यात आता आपण थंड पाणी घालायचं आहे. तुम्ही आणखीन थंडावा वाढवण्यासाठी बर्फही घालू शकता. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे. यात आपण काळं मीठ घालायचं आहे. काळं मीठ हे लवकर विरघळतं आणि चवही छान लागते. तर अशा प्रकारे आपलं तिखट पाणीसुद्धा तयार झालं आहे. चला तर चटकदार आणि झणझणीत अशा पाणीपुरीचा आस्वाद घेऊन बघूया. मैत्रिणींनो, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने चटण्या बनवून बघा. कसे वाटते कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.